नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत. आज आपण इथे मस्त अशी उपवासाची एकदम क्रिस्पी कुरकुरीत अशी भजी बघणार आहोत. ही भजी आतून अशी मस्त अशी सॉफ्ट बनतात आणि बाहेरून छान अशी क्रिस्पी कुरकुरीत बनतात. ही भजी तुम्ही दह्याबरोबर खा किंवा चटणी बरोबर खा, एकदम अशी अफलातून लागतात. अगदी लहान मुलांपासून मोठी माणसंही खातील इतकी ही भजी चविष्ट आणि अफलातून लागतात. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग कृतीकडे वळूयात. हा साबुदाणा इथे मी 250 ग्रॅम घेतलेला आहे. हा साबुदाणा मी 2-4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे, म्हणजे याच्यामध्ये जे स्टार्च असतात ते कमी होतात आणि आपला जो साबुदाणा आहे तो चिकट होत नाही. आता याच्यामध्ये मी भिजण्यासाठी पाणी घालणार आहे. पाणी घालताना कितपत घालायचं आहे तेही मी तुम्हाला इथे दाखवत आहे. तर हा जो साबुदाणा आहे त्याच्यावर अगदी अर्धा इंचच पाणी राहिलं पाहिजे इतपतच पाणी आपण घालायचं आहे आणि झाकून ठेवून एक 5 ते 7 तास आपण हा भिजत ठेवायचा आहे. हा साबुदाणा मी 5 ते 7 तास मस्त असा भिजत ठेवलेला होता आणि तुम्ही ते पाहू शकता. मस्त असा साबुदाणा भिजला गेलेला आहे, छान असा फुलला गेलेला आहे. हा आता मी हाताने असा मोकळा करून घेणार आहे. मोकळा करून घेतल्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये हा मी ट्रान्सफर करून घेणार आहे. या साबुदाण्यामध्ये मी हे 4 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत उकडून. ते बटाटे मी असे हाताने मॅश करून घालणार आहे. बटाटा मॅश करताना पूर्ण मॅश करायचा नाही. बटाट्यामध्ये अशा प्रकारे थोड्या थोड्या गाठी राहिल्या तर चालतील, कारण आपण याची भजी बनवणार आहोत आणि भज्यामध्ये अशा थोड्या गाठी छान लागतात. त्यामुळे बटाटा मॅश करताना पूर्ण मॅश करायचा नाही आणि बटाटा शिजवतानाही अगदी थोडासा कमी शिजवायचा आहे, म्हणजे अशा प्रकारे बटाट्यामध्ये गाठी ह्या राहिल्या जातात. आता याच्यामध्ये टाकण्यासाठी आपण इथे मिरचीचा ठेचा बनवून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरा आणि अद्रक घेतलेला आहे. तयार करून घेतलेला मिरचीचा ठेचा या मिश्रणामध्ये घालून द्यायचा आहे. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर 1 चमचा मिरची पावडर घालून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. हे सर्व आता आपण एकदा पहिल्यांदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण अर्धा कप शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे ते घालून घेणार आहोत आणि हे परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचं कूट नंतर घालण्याचं कारण म्हणजे व्यवस्थित असं मिक्स होतं आणि आपले जे भजे आहेत ते छान असे क्रिस्पी कुरकुरीत बनतात. त्यामुळे शेंगदाण्याचं कूट सर्व व्यवस्थित असं मिश्रण तयार झाल्यानंतर ना लास्टला घालून एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हाताला थोडंसं पाणी लावून या तयार मिश्रणाचा हातामध्ये गोळा करून घ्यायचा आहे. लांबसर गोळा करायचा आहे, म्हणजे आपल्याला भजी सोडायला सोपं पडतं. अशा प्रकारे गोळा करून घ्यायचा आहे. कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तेल मस्त असं कडकडीत गरम झालेलं आहे. भजी करताना तेल छान असं कडकडीत गरम करूनच घ्यायचं आहे आणि तयार करून घेतलेला जो गोळा आहे त्यांची अशी छोटी छोटी भजी या तेलामध्ये सोडून द्यायची आहेत. अगदी सहज ही भजी तेलामध्ये पडली जातात. एका कढईच्या घाण्यामध्ये जेवढी भजी बसतील तेवढी भजी एका कढईच्या घाण्यामध्ये आपण घालून घेणार आहोत. एक 2 मिनिटं गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. हे भजीवर तेलावर तरंगायला लागल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी कमी करून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता भजीवर तेलावर छान असे तरंगायला लागलेले आहेत. आता गॅसची फ्लेम कमी करून द्यायची आहे आणि भजी पलटी करून दुसऱ्या साईडूनही 2 ते 3 मिनिटं आपण तळून घेणार आहोत. उपवासाचा पदार्थ कोणताही बनवत असताना इनो सोड्याचा वापर केला जात नाही. इनो सोडा इथे न वापरताही आपले भजी मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत व सॉफ्ट असे बनणार आहेत. दोन्ही साईडून एक 4 ते 5 मिनिटं मस्त अशी भजी छान अशी सोनेरी ब्राऊन कलर येईपर्यंत मी तळून घेतलेली आहेत. आता ही मी काढून घेणार आहे. अशाच प्रकारे बाकीची राहिलेली सर्व भजी मी तोडून छान अशी तळून घेणार आहे. दुसऱ्या बॅचला टाकलेली ही भजी आपण मस्त अशी पलटी करून छान अशी खरपूस तळून घेणार आहोत. मस्त अशी दोन्ही साईडून छान अशी खरपूस भाजल्यानंतर ही मी आता काढून घेणार आहे.
इथे मी सर्व भजी एका प्लेटमध्ये सर्व करून घेतलेली आहेत. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण खातील अशी मस्त अशी बाहेरून छान अशी क्रिस्पी कुरकुरीत व आतून मस्त अशी एकदम सॉफ्ट अशी ही आपली भजी बनलेली आहेत. ही उपवासाची भजी तुम्ही दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीवर खा. एकदम अशी अफलातून लागतात. एक नंबर अशी ही भजी लागतात. उपवासाला तुम्हाला तेच तेच पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर असं मस्त अशी उपवासाची क्रिस्पी कुरकुरीत भजी तुम्ही नक्की बनवून खा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशा नवनवीन छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.